रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आकाश स्वरूपी व्लॉगमध्ये पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो. तर डेलीप्रमाणे आपलं आज सकाळी थोडंसं सुजाताला सोडवायला बाहेर गेलो होतो, यायला थोडा उशीर झाला. तर मित्रांनो आले आता तुम्ही बघा, साधारणतः आता जवळजवळ 11:30 वाजून गेले मित्रांनो. आणि ह्या टायमिंगला आपण कोकरं बाहेर घेत असतो, कारण आता आतमध्ये कोकरांना पूर्ण ओलं बिलं होतं आहे. 2-3 वेळेस घास टाकला होता मी सकाळी, परंतु मला जर बाहेर जायचं असेल तर मग थोडीशी हाल होती. थोडंसं काय होतं, आता 11-11:30 वाजले काय ना, एकदा पाणी पाजून झालं की मग आपण कोकरं इथं सोडत असतो. आता आल्या पटकन काय करायचं हे शेळ्या इथून सोडायच्या आणि ते पण थोड्याशा सावलीत बांधायच्या, कोकरं इथं सोडून द्यायची. त्यानंतर आता ही पाठीमागं आपण जी पाट टाकलेली, ही पात हलवून द्यायची, कांदे हलवून द्यायची. हे जर दररोज हलवलं नाही तर सोडून जातं आहे मित्रांनो. त्याचबरोबर आज थोडंसं आपलं सोमत त्यांच्यासोबत कडबा बघायला जायचं. एका ठिकाणी आपल्या गावाच्या बाजूलाच एक 5-1 किलोमीटरच्या पुढं एक गाव आहे दुसरं, खांबा म्हणून. त्या ठिकाणी आपलं एक शेतकऱ्याकडे कॉन्टॅक्ट झाले. ते म्हटले आपल्याकडे कडबा आहे विकायला. तर त्यांना म्हटलं आपण जाऊन येऊ. कडबासुद्धा आपण घेऊन ठेवणार आहे मित्रांनो, कारण आता ही पात संपल्याच्या नंतर मग आपल्याकडं पुन्हा वाळलेला चारा नाही. आता हिरवा चारा तर आपण घास वगैरे करूनच ठेवलं, तुम्ही कालच्याच ब्लॉगमध्ये बघितलं आहे. चला तर मित्रांनो, हे बघा आता हे अशा शेळ्या टांगलेल्या आहे मित्रांनो, कारण थोडासा उशीर झाला मला, म्हणून आता हे जरा व्यवस्थित करायचं. कधी कधी काय होतं, हे अशा गव्हाणी आहे, यांना कधी कधी शेळ्या गुंततात आहे. आता काल असे पाठीचा काल पायी गुतला होता, असं सावध राहावं लागतं मित्रांनो. आता हिला पण थोडंसं इकडे घेतो बाजूला आणि कोकरं पहिली सोडून देतो. कोकरं सोडायच्या अगोदर थोडंसं इथं पाणी बिणी ठेवावं लागतंय. काल कोकरांनी काय केलं होतं मित्रांनो, आता हे गायांचं आपण समृद्धीचं खाद्य आहे, कांडी इथं ठेवलेलं आहे. कोकरांनी बरोबरही पूर्णपणे खाऊन टाकलं होतं. जवळजवळ अशी अर्धी टोकर खाल्लं असं नाही कांडी. मग आता कोकरं कशी वाट बघताय बघा माझी, कधी हा येतं. कोकरांना सुद्धा माणूस ओळखतो येतं मित्रांनो. आलो थांबा. पण थोडेसे कांदे टाकले म्हणजे मग कोकरं इथं खात. आता हे लक्ष्मीला चारा टाकायचा आहे, याच्यावर संडास बिंडास करतं कोकरं, म्हणून आपण थोडीशी काळजी घेतो मित्रांनो. आता हे बघा, तुम्ही पूर्णपणे कुटी उचलून इथं आपण कांदे टाकून दिलेले. हे कांदे खाणार कोकरं, त्याच्यानंतर आपण पूर्ण साफ करणार, त्याच्यानंतरच कुटी करणार. आता इथं आपण पूर्ण कांदे बिंदे भरून ठेवलेलं आहे. आता कोकरं बाहेर सोडून देऊ, म्हणजे मग कोकरं बाहेर जरा नादी लागत आहे. आता इथं असं पाणी ठेवलेलं आहे आपण त्यांना. हे वाघुरीचा इतका फायदा झाला मित्रांनो, हे दोन्ही बोकडं आपल्याला कायम आता शेळीपाशी ठेवता येतं. त्याने काय होते, त्यांना लागन तेव्हा भूक लागली म्हणजे ते शेळीला दूध पेत राहते आणि शेळीला कंटिन्यू आपल्याकडं खाद्य राहते मित्रांनो. तिला ती पण शेळी गाभण आहे आणि ती आता खाली म्हणजे गाभडलेली ती, परंतु तिघांना आपल्याकडं फुल खाद्य राहते. शेंगदाणा पेंड वगैरे जे आपण डेली घालतो ते. आता कोकरं बाहेर सोडू. चल रे. सकाळी एक कोंबडा मेला मित्रांनो, काय कळलं नाही त्याला काय झालं, त्याचं काय मी व्हिडिओ नाही बनवला, थोडंसं काम चालू होतं. चला, हा एक आपण नवीन खरेदी केलेला आहे मित्रांनो. हा बोकड तुम्ही बघू शकता, या 2 बोकडांना जोड. चला चला चला. चल. हा दरवाजा आपण उघडच ठेवतो, कारण इकडं कोंबड्या इमड्या जाते. आता थोड्या वेळाने काय करायचं मित्रांनो, की पूर्ण आपण साफ करायचं, भरून घ्यायचं, गावन वगैरे साफ करून ठेवायचं, म्हणजे इथंच खाद्य बिद्य टाकता येतं आपलं. ज्यावेळेस गायांचा आपला आवराचा टाईम होतो त्यावेळेस. बघा तुम्ही आता किती छान असे कोकरं बाहेर बसणार, आराम करणार दिवसभर. तिथं आपण गवण्यामध्ये कांदे टाकलेले आहेत. आता ते कांदे बिंदे खात आहे. काही कोकरं जोगलेले आहेत, ज्यांना भूक ते खात आहे. हे बघा आता ही वाट बघत होते कधी बाहेर सोडत आहे.
कारण त्यांना माहिती आहे मित्रांनो आता बाहेर सोडल्यानंतर मग उन्हात थोडंसं बसते आराम करते म्हणून ते खाली बसत नव्हते. मित्रांनो आता आपल्याकडं साधारणतः 20-22 जनावरं झालेले कोकरं बोकडे सगळे धरून, त्याच्यामुळे आपण थोडीशी खरेदी बंद केलेली आहे. आणि एक साधारणतः मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये आपण आता हे सगळे कोकरं वगैरे विकण्याचा आपला विचार आहे. ते विकल्यानंतर आपण परत पुढचा लॉट कसं घेणार आहे काय आपण व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे. तुम्ही बघण्यासाठी नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. हा जोड बघा आता किती भारी झालेला आहे आपल्याकडचा. बरेच दिवस झाले मित्रांनो आपण बोकड वगैरे काही दाखवलेलं नव्हतं व्हिडिओमध्ये. हा ढवळा आणि हा काळा आपण जोड सोबत खरेदी केला होता मित्रांनो. आणि हा जो घोंगरा आहे तो आपण 2 नंबर ज्यावेळेस व्यवसाय चालू केला त्यावेळेस 2 नंबरचा बोकड हा खरेदी केला होता मित्रांनो. छोटासा होता तो, शिला पाजायचो त्याला. आणि हा बोकड आपण एक कालच्या बाजारी खरेदी केलेला आहे मित्रांनो. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण 100% आपल्याला भरपूर वेळा लोक विचारत आहेत कमेंटमध्ये इकडं तिकडं मेसेज करताय का भाऊ तुम्ही किमती सांगा. मित्रांनो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये टोटल बकरांच्या किमती सांगणार मित्रांनो. किती केवढ्याला आपण खरेदी केली होती, कुठं खरेदी केली होती, शेतकऱ्याकडे केली होती, कुठं केली होती, त्यानंतर व्यवहारामध्ये काय बघायला पाहिजे आपण. कोकरू घेताना बोकड घेताना आपण खरेदी विक्री करताना त्याचं काय बघितलं पाहिजे ही सगळी तुम्हाला माहिती देणार मित्रांनो. जसं की आता तुम्ही बघू शकता हा नर आहे, त्याच्याबरोबर हा एक नर आहे, तोही नर आहे. असे आपल्याकडे जवळजवळ 11 नर आहे मित्रांनो. आता हे टोटल सगळे नर दिसत आहे इथं. ही मादी आहे फक्त, परंतु मादी काही तशी बनायला कमी नसते. कधी कधी मादीसुद्धा नराप्रमाणे उठून येते रापराप तब्येत घेते. आपण पुढच्या वेळेस ही केवढ्याला मादी केवढ्याला घेतली, हा नर केवढ्याला घेतला, हा नर केवढ्याला घेतला, हा नर केवढ्याला घेतला, हा इजापुरी केवढ्याला घेतला. म्हणजे काय होणार मित्रांनो, कुकरू ज्यावेळेस मी एक कुकरू सेपरेट दाखवणार आहे आणि त्याच्या किमतीचा अंदाज सांगणार आहे त्यावरून तुम्हाला अंदाज येणार आहे मित्रांनो कशी खरेदी केली पाहिजे काय. मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगतो. हा एक इजापुरी आपल्याकडं, याच्या गळ्यामध्ये बांधलेला हा एक इजापुरी आणि हा एक इजापुरी, दोन्ही सेम टू सेम आहे मित्रांनो, काही फरक नाही. परंतु मी जेव्हा सोबत खरेदी केली त्यावेळेस मला एक नर आपल्याला हा याच्यामधला एक नर पडला होता आपल्याला. हा नर आपल्याला पडला तो नर पडला होता आपल्याला 8,000 रुपयाला. आणि हा नर मी दुसरीकडं एक सिंगलमध्ये खरेदी केली होती एका ठिकाणी, तर हा पडला होता मला 6,700 रुपयामध्ये. परंतु आज तो मी ते 8,000नी ज्या वेळेस आणली त्या लेवलचा हा नर आहे मित्रांनो. तुम्हाला एक थोडक्यात अंदाज सांगतो. कधी कधी काय होतं बाजारामध्ये गेल्यानंतर तुम्ही चक्करला जरी गेले, परंतु कधी कधी चांगली वस्तू मिळून जाते त्यावेळेस 100% घ्यायची मित्रांनो. आता आपण जवळजवळ टोटल कोकर आपण कातरल्याने काय होतं त्यांना बनायला जरा. आता हे बघा तुम्ही, याला कातरून साधारणतः एक 15 दिवसाच्या वर कालावधी झालेला आहे. बघा तुम्ही कोकर किती बरे झाले नर आहे मित्रांनो. हा सुद्धा याची खरेदी केली होती मित्रांनो आपण 6,000 रुपयामध्ये. 12,000 रुपयाला जोड आणला होता. हा नर आहे. याच्याबरोबरची मादी सुद्धा दाखवतो तुम्हाला. ही मादी मित्रांनो, ही काळी मादी आपल्याकडं. बघा मादी काही कमी नसते मित्रांनो, परंतु बघा हा नर किती भारी झाला बघा. आज हे कुकरू साधारणतः 9-9.5 हजाराच्या आसपास हे कुकरू आहे मित्रांनो. तर असं एक व्यवहाराचा अंदाज असतो. सगळ्यांची आपण किमती सांगणार आहे. हा जो नर दिसतोय तुम्हाला हा सिंगलमध्ये खरेदी केला होता मी एकटा 4,250 रुपये, 4,2500 रुपयाला खरेदी केली होती मित्रांनो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगणार प्रत्येक बकराची प्रत्येक कोकराची आपण किंमत सांगणार मित्रांनो केवढ्याला किती खरेदी केली होती. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका मित्रांनो. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. काळजी घ्या तुमची.